आपल्या सर्वांचं वेदृश्य एज्युकेशन चॅनलमध्ये। आज आपण शिकणार आहोत मल्टिप्लिकेशन, गुणाकार। आता तुम्ही इथं पाहिल्यानंतर म्हणताल काय गुणाकार तर आम्हा सर्वांना येतो, परंतु त्याच पद्धतीने गुणाकार करून करून कधी-कधी कंटाळा येतो। तर आज आपण एक नवीन पद्धतीने गुणाकार शिकणार आहोत, हातचा न वापरता। कसाही हातचा आला तर आपण ॲक्युरेट उत्तर हातचा न करता कसं काढायचं ते आपण शिकणार आहोत। बघा, ज्यांना गणिताचा कंटाळा येतो त्यांना अशा नवीन नवीन ट्रिक्सनी तुम्ही गणित शिकवू शकतो आपल्या मुलांना, कारण तीच ती पद्धत कधी कधी कंटाळवाणी वाटते, कधी हे म्हणल्यानंतर कशी गणिताची आवड निर्माण होते। आता बघा, इथे गणित खूप सोपं आहे, प्रत्येकालाच येईल, परंतु ज्यांना गुणाकारही जमत नाही आणि हातचा द्यायची कटकट वाटते त्यांच्यासाठी आज आपण ट्रिक पाहणार आहोत। बघा, हे अगोदर सुरुवातीला करूयात। आता 4893 गुणिले 3 अगोदर आपण काय करतो, असं करतो, इकडून करतो आणि हातचे जे येतील ते हातचे देत राहतो, ऍड करतो। परंतु आज बघा ही वेगळी पद्धत आहे, असा गुणाकार करायचा इकडून। फक्त ह्या ट्रिक साठी, हातचा न वापरता करण्यासाठी ही ट्रिक आहे। 4 त्रिकोण 12 लिहा, 8 त्रिक 24, मग हे 24 लिहिताना एक नंबर सोडायचा आणि असं लिहायचं। 9 त्रिक 27, हा एक नंबर सोडला आणि 27 या पद्धतीत लिहिलं। आणि 3 त्रिक 9, इथं काय करायचं, आता हा नंबर सोडायचा आणि इथं पुढे लिहायचं, एक नंबर सोडत जायचं। तर बघा, 9 7 6 4 आणि 1 हे आपलं आन्सर आले। आता आपली रेग्युलर पद्धत करून बघू। 3 त्रिक 9 इथं लिहू, 9 त्रिक 27 ला 7 हातचे आले 2, 8 त्रिक 24 मध्ये 2 ऍड करा, 26 ला 6 हातचे आले 2, 3 चौक 12, 12 मध्ये 2 ऍड करा 14। हे आहे आपलं हातचा देऊन आलेला आन्सर आणि ही हातचा न देता आलेलं आन्सर। आता ह्या दोन्ही पद्धती खूप छान आहेत, ही पहिल्यापासून आपल्याला लहानपणापासून शिकवत आलेली पद्धत आहे हातचा वापरून। या दोन्ही पद्धती खूप छान आहेत, जी तुम्हाला सोपी वाटते ते, परंतु काहीतरी नवीन एक गणितामध्ये शिकण्याची, जी गणित ज्यांना आवडते त्यांना क्युरियोसिटी असते, नवीन नवीन शिकण्याची, मॅथ ट्रिक शिकण्याची आवड असते, त्यांच्यासाठी ही ट्रिक असंही शिकवा। आपल्या मुलांना कोणतं आवडेल ते माहित नाही आणि आपल्याला काय करायचं आहे, आपल्या मुलांना फक्त गणिताची भीती दूर करून आवड निर्माण करायची आहे, त्यासाठी अशा वेगवेगळ्या ट्रिक्स शिकवायला काही हरकत नाही। आता हातचा न देता 5 सका 30, 5 त्रिक 15, 5 चौक 20 आणि 5 त्रिक 15, 5 1 7 1 आणि 3 हे झालं आपलं आन्सर। जर हा मल्टिप्लिकेशन आवडला असेल तर आपल्या वेदृश्य एज्युकेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आणि जर तुम्हाला हे गणित समजले असतील तर बघा, खूप सोपं आहे हे। याचा आन्सर मला कमेंटमध्ये, परंतु हातचा न घेता वापरून याचा आन्सर मला नक्की कमेंटमध्ये कळवा। आणि अशाच छान छान मॅथ ट्रिक्स आणि मॅथची भीती दूर करण्यासाठी आजच आपल्या वेदृश्य एज्युकेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।